छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काल दिवसभरात तब्बल 33 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। कार्यालय क्रमांक 8 मधून सर्वाधिक 12 जणांनी माघार घेतली आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अपक्ष व बंडखोरांना मनवण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे। मोठ्या मतदारसंख्येच्या प्रभागामध्ये अपक्षांना लढणं अवघड असल्यामुळे माघारी वाढत असल्याचे चित्र आहे। विविध झोनमधून उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यामुळे आज अखेरच्या दिवशी निवडणुकीमध्ये नेमके लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यासाठी पुढचे काही तास शिल्लक आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जवळपास सर्वच पक्षामध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालंय। सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये झाली आहे। 100 पेक्षा अधिक इच्छुकांनी बंडखोरी केलेली आहे आणि बंडखोरी शमवण्यासाठी भाजपाकडून 3 पथकं तयार करण्यात आली आहेत। त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेणं या ठिकाणी सुरू आहे। नामांकित नावांची संख्या देखील या भाजपा पक्षामध्ये खूप असल्यामुळे त्यांना शमवणं हे त्यांच्या समोरचं आव्हान असणार आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील खूप मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाली आहे, ज्यामध्ये प्रभावती गजानन बारवाल, संजय बारवाल, प्रवीण मोहिते, संजय भुजबळ आणि खुद्द संदीपान भुमरे यांचे पीए देशपांडे यांनी देखील बंडखोरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही खूप मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी आहे। त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यामुळे अपक्ष फॉर्म त्यांनी भरलेत। राष्ट्रवादी असेल, MIM असेल, यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती अपक्ष फॉर्म भरून अनेकांनी बंडखोरी केली। आता ही आज 3 वाजेपर्यंत किती प्रमाणावरती बंडखोरी शमवण्यात प्रत्येक पक्षाला यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।